आणि दलितावर आणि काही ओबीसी कास्तकार आमच्यावर हा खूप काही मोठा अन्याय होऊन राहिलेला आहे. आणि बावनकुळे साहेब म्हणतात की वावर शेतीपर्यंत आपल्याला पांधन रस्ता जाण्यात यावा. काय झालं? नानापूरमधून माझं घर चौकूप पडलं आहे. त्यासाठी पैसा तिसरा टप्पा मिळाला नाही. त्या ठिकाणी MSCBचं तक्रार घेऊन आल्यानंतर इथे या ठिकाणी तो कोणी उपस्थित नव्हतं. अतिक्रमण म्हणा किंवा घरकुल अशा विषयाच्या तक्रारी संबंधात हा जो जनता दरबार इथं तहसील कार्यालयाला आयोजित केला. परंतु आमचं एक मत असं होतं का इथं जे घरकुल लाभार्थ्याचे मास्टर आहे MRJचे 3 वर्षापासून. काय आजच्या तक्रार निवारणीमध्ये सरकार नेहमी म्हणतो की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत, पण आमच्या आज असं निदर्शनात आलं. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयामध्ये आज आपण बघू शकतो का या ठिकाणी आज महाराष्ट्र वन विभाग तहसील कार्यालय चांदूर रेल्वे व पालकमंत्री अमरावती यांच्या संकल्पनेतून आयोजित जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रम या चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात पार पडत आहे. आणि पार पडत असताना या ठिकाणी काही तक्रारीचं निवारण झालं नाही म्हणून आमच्या MB न्यूजला काही शेतकऱ्यांनी काही तक्रारकर्त्यांनी आम्हाला एक कॉल केला आहे. आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आम्हाला माहिती नाही का या ठिकाणी आज हे तक्रार निवारण केंद्राची एका ठिकाणी बैठक आहे, पण तरी पण आपण जाणून घेऊया काय शेतकऱ्यांचं आणि काय इथं काय सांगा नेमकं आजच्या तक्रार निवारणीमध्ये काय. आजच्या तक्रार निवारणीमध्ये सरकार नेहमी म्हणतो की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत, पण आमच्या आज असं निदर्शनात आलं की सरकार जरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असलं, पण हे प्रशासन जे आहे कर्मचारी वर्ग हे काही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं नाही. गेल्या 3 वर्षापासून लोकांनी MRJच्या विहिरी खतल्या, त्यांचं अजूनही पैसे निघाले नाहीत. 3 वर्षापासून लोकांनी ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलरचे पाईप सट उचललेत, त्याचे पैसे नाहीत. याच्या अगोदर जे घरकुलांचे कामं झालेत, गोरगरीब बिचारे आम्हाच्या सारख्यांना मागून साहित्य नेतात, त्यांचे पैसे नव्हते. मधल्या काळात पैसे आले तर त्यांची DSC नाही म्हणून त्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे चालले नाहीत. आणि शेतकऱ्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता लाईनचा, त्याविषयी आम्ही बरेच शेतकरी इथे आलोत, पण या ठिकाणी MSCBचा कोणताही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. तेव्हा हा जो शासन एवढा मोठा खर्च करत आहे, सरकार खर्च करते, त्याकडे आमचं असं मत आहे की या गोरगरिबांच्या पैशावर ही होणारी थोडीशी चुकीची भावना या ठिकाणी होत आहे. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं, पण नेमके अर्धे नाहीत. MSCBचा कोणी नव्हतं इथे. भूमी अभिलेखचे लेट आलेत, ST महामंडळाचं नाही. हा, तक्रारी घेऊनच आम्ही आलो. नाही झालं. अधिकारीच नाही तर कागद घेऊन घेतले आम्ही, लेखी तर त्यांना दिले. याच्यावर काही वेळा लेखी देऊन चुकलो आम्ही, पण त्याच्यावर काहीच झालं नाही ना. आता अधिकारीच नाही. तुमच्या मते पूर्णपणे पार पडल्या नाही असं तुमचं म्हणणं? नाही झाले. समाधानच नाही झालं आमचं. कागदात आम्ही नेहमीच काय करून राहिलो याच्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना, पण त्या नाही ना. आणि आज या ठिकाणी जनसंवाद तक्रार निवारण केंद्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जनतेच्या दरबार भरलेला आहे. या दरबारामध्ये तुमची तक्रार नोंदवली असता तुमचं तक्रार निवारण झाला का? आज या तालुकास्तरीय निवारण दिनामध्ये ज्या मूलभूत तक्रारी होत्या, जेणेकरून शेतकरी, प्रकल्पधारक किंवा सामान्य लोकांचे किंवा अतिक्रमण म्हणा किंवा घरकुल अशा विषयाच्या तक्रारी संबंधात हा जो जनता दरबार इथं तहसील कार्यालयाला आयोजित केला. परंतु आमचं एक मत असं होतं का इथं जे घरकुल लाभार्थ्याचे मास्टर आहे MRJचे 3 वर्षापासून हे निघत नाही. खचलेल्या विहिरी लोकांचे जे पैसे होते ते निघत नाही. विशेष करून म्हणजे जो शेतकऱ्याचा मेन गौण प्रश्न आहे की MSCBचा जर इथं एक कर्मचारी हजर नसन तर आम्ही या जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाला एक कळकळीची हाक देतो की बा यांच्यावर जे कारवाई होईल हे या कारवाईतून त्यांना एक तर निलंबित करण्यात यावे. कारण हा शेतकऱ्याच्या विषयी हा जनता दरबार होता आणि शेतकऱ्याचे प्रश्न जर त्या MSCBच्या माध्यमातून सोडवल्या नसन जात तर हे फार दुर्दैव आहे. विशेष करून या चांदूर रेल्वे तहसीलमध्ये बेंबळा प्रकल्पांतर्गत 5 ते 7 गाव येतात, परंतु बेंबळा प्रकल्पाचा इथं एकही कर्मचारी हजर नाही. तर त्या 7 गावच्या प्रकल्पधारकांनी कोणाकडे तक्रार निवारण करायचं आहे. म्हणून माझी तुमच्या माध्यमातून एक अशी विनंती आहे का या ज्या संबंधित
अधिकारी एमईशेबी असो किंवा बेमळा प्रकल्प असो, यांनी जर त्यांना आमंत्रित केलं असेल, जर ते आले नसेल तर याच्यावर खडोखर कारवाई करण्यात यावी. आज या ठिकाणी आम्ही या तहसीलमध्ये आमच्या गावातील काही तक्रारी घेऊन या ठिकाणी आलो आणि आज या जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रम या तहसीलमध्ये चालू आहे आणि आम्ही तक्रारी घेऊन आलो. अनेक तक्रारी होत्या. MSCच्या लाईनमनच्या बाबतीत आमच्या इथं एक चांगला लाईनमन या ठिकाणी होता. याच्यापूर्वी आमच्या इथं MSCच्या माध्यमातून चांगलं काम होतं, पण चांगले कर्मचारी या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवल्या गेले. पण तुमचं तक्रारीचं निवारण झालं का? नाही. या ठिकाणी MSCच्या तक्रार घेऊन आल्यानंतर इथे या ठिकाणी तो कोणीच उपस्थित नव्हतं आणि आमच्या समस्या ज्या आहे त्या कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी MSCचा कोणी नसल्यामुळे आमची जी समस्या आहे ही समस्या फार मोठी आमच्या गावाच्या दृष्टीनं कठीण समस्या आहे लाईनमनच्या बाबतीत. त्याचप्रमाणे तुमचं म्हणणं काय? या ठिकाणी आमचे जे लाईनमनच्या बाबतीत आहे, या ठिकाणी आमचे ते जुने जे आमचे या ठिकाणी होते त्यावेळेस चांगलं काम असताना या ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं आणि ते जुने जे या ठिकाणी कर्मचारी होते तेच द्यायला पाहिजे होते किंवा चांगलं असताना यांनी इथून हाकलण्यात आलं. पुन्हा हाकललं? आपल्या या MSCच्या कार्यालयामधूनच झाला का नाही, ऑफिसमधूनच कार्यालयामधून. तुम्ही आज भरपूर संदर्भात या ठिकाणी तक्रार घेऊन आले होते, तक्रारीचं निवारण झालं का? आज आपल्या ग्रामसेवकला मी आहे अर्ज दिला. मग काय झालं? मग दानापूरमधून माझं घर तहकूब पडलं आहे. त्यासाठी पैसा तिसरा टप्पा मिळाला नाही मला साहेब. तुम्ही या ठिकाणी तक्रार दिली आहे का? आजच्या तक्रार आजची दिल्ली जनसंवाद तक्रारमध्ये हो दिली आहे? हो. काय झालं मग? मग ग्रामसेवकने आम्हाला सांगितलं का बा आता मी पाठवतो बा. मग तुमच्या तक्रारीचं निवारण झालं का? आता ग्रामसेवकडे दिला आहे. दिलं आहे हो. म्हणजे ग्रामसेवक करणार आहे. हो. तुम्ही तक्रार दिल्याचं तुमच्या तक्रारीचे निवारण झाले का? मी नाही, आमचे तक्रारीचे निवारण झालेलं नाही, कारण आमचावाला हा जो पिढी जातीचा रस्ता होता, पांधन रस्ता, हा 25 एप्रिल 2025 रोजी बंद झालेला होता. त्याच्यानंतर आम्ही हे प्रकरण तहसीलदार मॅडमकडे दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांनी आदेश काढला की त्या प्रकरणामध्ये सदर रस्ता हा चालू आहे आणि त्याच्यातून 4 कास्तकारांनी 33 मधून 4 कास्तकारांनी लेखी स्वरूपात मॅडमकडे दिलेला आहे की आमचा रस्ता सुरळीत चालू आहे. परंतु आमचे असे म्हणणे आहे की हा रस्ता सुरू नाही आहे, कारण अगर 4 जणांचा रस्ता चालू आहे तर आम्ही त्याच रस्त्यावरून जाण्यास तयार आहोत. पण मॅडमनं मौका पाहणी न करता आदेश काढला. तहसीलदार मॅडमनं मौका पाहणी न करता आदेश काढला. त्यांच्यामुळे आम्ही ह्या रस्त्यापासून वंचित आहोत आणि असे झाल्यास आम्ही सोमवारपासून आमचे जे मतारे रस्त्यापासून वंचित आहे, पण तक्रार आज जे तक्रार निवारण या ठिकाणी जो आम्ही दिली ना. बावनकुळे साहेब म्हणतात मंत्री साहेबांनी जो हा. एक कार्यक्रम आयोजित केला, हा. त्या ठिकाणी तक्रार दिली तर त्यांचं काय तक्रारीचं त्यांचं निवारण असंच नाही, तक्रारीचं आमचं निवारण झालं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ही तक्रार तुम्ही काय म्हणते त्याला आपलं म्हणजे तुम्ही अपील करा. त्यांचे म्हणणं आहे की अपील करा तुम्ही. आता आम्हाला एक सांगा, तुम्ही आम्ही वारंवार अपील करत राहिलो तर हेच वस्तुस्थिती अशीच चालणार आहे. अगर छोट्या कोर्टानं जो आदेश दिला तेच कोर्ट मोठं देणार आहे आणि याच्यातनी 25-33 कास्तकारातून 15-16 कास्तकार हे दलित वस्तीतले आहे आणि दलितावर आणि काही OBC कास्तकार आमच्यावर हा खूप काही मोठा अन्याय होऊन राहिलेला आहे. आणि बावनकुळे साहेब म्हणतात की वावर शेतीपर्यंत आपल्याला पांधन रस्ता जाण्यात यावा आणि आमचं असं म्हणणं आहे की रस्त्यापासून आम्हाला वंचित ठेवू नये. अगर असं झाल्यास मी अनिल किसनराव इंगोले, माझ्या वडिलाच्या नावाने तिथं 4.5 एकर शेत आहे. माझ्या नावानं ते शेत नाही आहे, परंतु मी त्याचा एक म्हणजे समजा वारस म्हणून मी बोलत आहे. असे झाल्यास आमचे वडील जे काय आहे समजा जे काय आम्ही इथं 16-17 म्हातारे सोमवारपासून उपोषणाला बसत आहे. अगर याच्यातलं काही तब्येतीनं हल्लं तर याला हे प्रशासन जिम्मेदार राहील. जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नेमकं कुठल्या तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत?
आज जनसंवाद कार्यक्रमाच्या अंतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व जे विभाग प्रमुख आहे त्यांना आपण इथे बोलवलं होतं आणि लोकांना मुनादी देऊन आपण आव्हान करून तक्रारी देण्याविषयी सूचित केलं होतं. त्यांच्या ज्या लेखी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या इथे स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि त्या संबंधित डिपार्टमेंटला पुढील कारवाईसाठी इथे पाठवण्यात येईल. अजूनही आपण पत्राद्वारे त्यांना कळवलं होतं, ते आलेले नाही आहे, तर त्यांचा रिपोर्ट आपण वरिष्ठांकडे सादर करू. आहे भूमी अभिलेखचे प्रतिनिधी आहे, कारण ते अधीक्षक साहेब अतिरिक्त प्रभारी असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथे पाठवलेले आहे. तर आम्ही त्या त्यांच्याकडे फॉरवर्ड करणार आहोत. आम्ही त्या स्वीकारलेल्या आहेत आणि आम्ही संबंधित विभागाकडे त्या तक्रारी फॉरवर्ड करणार आहोत. एकंदरीत किती प्रकरण आले? एकंदरीत अद्यापपर्यंत नोंदणी सुरू आहे. विविध विभागांच्या 80-85 पर्यंत अर्ज सध्या प्राप्त आहेत.